नमस्कार मित्रांनो, जीवनप्रकाश चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत येणाऱ्या योगांची आणि येणाऱ्या शुभ आणि अशुभ दिवसांबद्दल. तर मित्रांनो, वैशाख महिना संपून ज्येष्ठ महिना सुरू झालेला आहे. हा महिना ज्येष्ठ म्हणजे मोठा महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यातील जे योग येतील ते खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. तर मित्रांनो, आपण जर पंचांग पाहिले असेल तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या तिथी दिसून येतात. शुक्ल प्रतिपदा ते पौर्णिमा आणखी कृष्ण प्रतिपदा ते अमावास्या या तिथी असतात. तसेच मित्रांनो, या तिथींमध्ये एक नॉर्मल तिथी असते, एक क्षय तिथी असते आणखी एक वृद्धी तिथी असते. म्हणजेच मित्रांनो, जर एक तिथी एक दिवसापेक्षा जास्त दिवस टिकली तर त्याला वृद्धी तिथी म्हणतात. आणखी जर एका दिवशी तिथी नसेल तर तिला क्षय तिथी असे म्हणतात. तर मित्रांनो, जर तिथी वृद्धी असेल तर मोठी समस्या नसते, परंतु जर तिथी क्षय असेल तर आपल्याला त्याचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. कारण त्याचा जागतिक जीवनावर बरा वाईट परिणाम होत असतो. आणखी त्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, पाहूया. तर मित्रांनो, या भागामध्ये आहे ज्येष्ठ महिन्याचा कृष्ण पक्ष आणखी त्यातील तिथी. तर मित्रांनो, इथे 23 जूनला तुम्ही पाहू शकताय की प्रतिपदा ही तिथी लोप पावली आहे, म्हणजे क्षय झाली आहे, ती उदित नाही आहे. तर हा योग एक अत्यंत अशुभ योग मानला जातो. कारण पहिली स्थिती ही क्षय झालेली आहे. एखाद्या पक्षातील एक तिथी क्षय झाली असेल तर त्याचे वाईट परिणाम होतात, परंतु जर एकापेक्षा जास्त तिथी क्षय झाल्या तर त्याचा अति वाईट परिणाम होतो. तर मित्रांनो, असाच योग या महिन्यामध्ये आलेला आहे. सुरुवातीला कृष्ण पक्षाची प्रतिपदा ही तिथी क्षय झाली आहे. त्यानंतर आता पाहूया आपण. इथे मित्रांनो पाहू शकताय 3 जुलैला एकाच दिवशी 2 तिथी आहेत, द्वादशी आणखी त्रयोदशी. द्वादशी ही उदित सूर्य असताना आहे. तर या अशा प्रकारे मित्रांनो, त्रयोदशी ही तिथी क्षय झालेली आहे. आणखी अशा प्रकारे हा अशुभ योग तयार झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या 2 क्षय तिथीमुळे वाईट परिणाम होणार आहेत. म्हणजेच जगामध्ये दुःखद वातावरण निर्माण होईल. कुठेतरी युद्ध पेटेल, कुठेतरी बॉम्बस्फोट, आगीच्या घटना घडू शकतात. त्याचबरोबर एखादा आजारही पसरू शकतो, संसर्गजन्य आजार. आणखी त्याचे परिणाम पुऱ्या जगाला भोगायला लागू शकतात. त्यामुळे मित्रांनो, या काळामध्ये खूप काळजी घेणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, या अशुभ योगामुळे ठिकठिकाणी अराजक माजू शकते, ठिकठिकाणी भांडणतंटे होऊ शकतात, घरामध्ये विकृष्टी येऊ शकतात आणखी त्याचा परिणाम पूर्ण समाजावर होऊ शकतो. तर मित्रांनो, असा 2 क्षयतिथीचा योग महाभारताच्या युद्धाच्या अगोदर तयार झाला होता. यावरून आपल्याला कळू शकते की हा किती अशुभ योग आहे. त्यामुळे मित्रांनो, 23 जून ते 3 जुलै या काळामध्ये कुठेतरी युद्ध पेटू शकते. आणखी सध्याच्या स्थितीमध्ये इस्रायल हमास, त्यानंतर इराण, त्यानंतर रशिया युक्रेन, चीन तैवान, दक्षिण कोरिया आणखी उत्तर कोरिया, भारत आणखी पाकिस्तान या देशांमध्ये कटू वातावरण आहे. त्यामुळे या देशांमध्ये कुठेतरी युद्धाचा भडका होऊ शकतो. आणखी त्याचे रूपांतर महायुद्धामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मित्रांनो, या काळामध्ये जास्तीत जास्त अपघात घडू शकतात. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रवास करणे टाळावे, जेणेकरून आपल्याला या अपघाताची झळ पोचणार नाही. त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याला ईश्वराची प्रार्थना करणे आवश्यक आहे. आणखी होणारे संकटे टाळणे आवश्यक आहे. या काळामध्ये कुंजिका छत्र, महामृत्युंजय मंत्र आदी मंत्रांचा जप करून या संकटाची तीव्रता कमी करू शकता. तर मित्रांनो, ही होती येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या योगांची माहिती. आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक जरूर करा, आणखी जीवनप्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ.